डॉक्टर सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालाय। विंदांचे गद्यरूप या समीक्षात्मक पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय। यंदा 21 भाषांमधील साहित्यकारांना हा पुरस्कार जाहीर झालाय। डॉक्टर सुधीर रसाळ हे स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्य विश्वातील एक व्यासंगी आणि परखड समीक्षक आहेत। कविता आणि प्रतिमा या काव्यविषयक समीक्षा ग्रंथाचे ते कर्ते आहेत। मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे ते प्रमुख असल्याने त्यांनी दीर्घकाळ अध्यापन, संशोधन आणि संपादन कार्य केलं। साहित्य अकादमीचा पुरस्कार सुधीर रसाळ सरांना मिळालेला आहे। आपण त्यांच्याशी बोलूयात। काय पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया म्हणजे एक समाधान मला झालं। माझ्या उत्तर आयुष्यात हा सर्वोच्च पुरस्कार आपल्याला मिळतो याचा एक समाधान या ठिकाणी मी व्यक्त करतो। कारण ही भारत सरकारनं स्थापन केलेली स्वायत्त अशी संस्था आहे ज्याच्यावर सरकारचं नियंत्रण नाही आणि पंडित नेहरू या संस्थेचे पहिले संस्थापक आणि अध्यक्ष होते। अशा संस्थेचा हा पुरस्कार मला अतिशय मोलाचा वाटतो। गेली अनेक वर्ष आपण मराठी भाषेसाठी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे। काय आठवणी तुमच्या? आठवणी अशा की आपण जे लिहितो, म्हणजे मी खंत बोलतो, आठवणीपेक्षा आपण जे लिहितो त्याला वाचकाकडून प्रतिसाद मिळत नाही। हळूहळू समीक्षा हा लेखन प्रकार दुर्लक्षित व्हायला लागलेला आहे। वाचक वर्ग सामान्यपणे समीक्षा वाचेनासा झाला। वाङ्मयाला एक दर्जा कायम राहावा म्हणून समीक्षा त्या भाषेत लिहिली जाणं आवश्यक असतं। कारण वाङ्मयाचा दर्जा नियंत्रित करणारं हे एक साधन आहे। हे लेखन वाङ्मयाचा दर्जा कायम टिकून ठेवतं। उत्तम वाङ्मय कोणतं हे सांगतं आणि लेखकांवर त्याचा परिणाम होतो की या प्रकारे लिहिलं पाहिजे। म्हणून समीक्षा ही माझ्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट आहे। पण दुर्दैवानं मराठीमध्ये समीक्षेला फार कमी वाचक आहे आणि त्याचा वाङ्मयावरही परिणाम होतो। समीक्षकही मराठीमध्ये कमी प्रमाणात आहेत आणि त्यामुळे एक वाईट अशी अवस्था समीक्षा लेखनाची महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते। काय सांगाल नव्या पिढीला? तुम्ही काय आवाहन कराल किंवा काय तुमच्याकडून एक सांगणं आहे? एकच की मराठीमध्ये शिका, मराठी कायम बोलत रहा, मराठी वाङ्मय वाचत रहा। कारण वाङ्मय हे संस्कृतीची उंची ठरवणारी गोष्ट आहे। वाटा समजता तुमच्या यशामध्ये? होय। काय सांगाल? तुम्हाला आता त्यांनी श्रेय दिलेलं आहे बघा। नाही, श्रेय दिले पण माझ्यापेक्षा त्यांचं श्रेय जास्त आहे। ते इतके तास बसू शकतात, काम करू शकतात आणि त्यांची बुद्धी पण व्यवस्थित काम करते, हेच आम्हाला खूप आहे। हे होतं रसाळ दाम्पत्य। आता आपण त्यांनी देखील सांगितलेलं आहे की यामध्ये मोठा वाटा माझ्या पत्नीचा आहे आणि त्या देखील सुमती मॅडम देखील भावनिक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।